नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासोबत खास श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी किंवा मग पितृपक्षात तयार केली जाणारी थापी वडी, पातोड्या, पाटवडी किंवा मग ज्याला थापटणसुद्धा काही भागात म्हणतात, अशी ही बेसनाची वडी जी आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खास पितृपक्षात ही वडी श्राद्धाच्या पानात लागतेच. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, थापी वडी तयार करताना बेसनाच्या पिठामध्ये ज्या गुठळ्या होतात त्या होऊ नये म्हणून याच्यामध्ये एक जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ही जी थापी वडी आहे ती तयार करण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत. तर एका डिशमध्ये मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे. तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या छोट्याशा जारमध्ये घेऊन आपण पाणी न घालताच याचं एक छान बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत. पाणी याच्यामध्ये अजिबात घालायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने मी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा जे वाटण आहे ते तयार करून घेतलेलं आहे. थोडंसं स्पायसी किंवा तिखट असेल तर ही जी थापी वडी आहे ती खायला खूप जास्त छान लागते. तर अशा पद्धतीने वाटण आपलं तयार आहे. यानंतरची दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे बेसन भिजवण्याची. तर बऱ्याच जणांकडून थापी वडीमध्ये एकच जो प्रॉब्लेम होतो मेन, तो म्हणजे थापी वडीमध्ये गुठळ्या किंवा गाठी होतात आणि मग त्या अजिबात मोडता येत नाहीत आणि मग त्यामुळे थापी वडी थापल्या जात नाही, त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत. तर मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे. नॉर्मल जे बेसन विकतचं घरच्या डाळीचं दळलेलं कुठलंही चालेल, फक्त एकदा चाळून घ्यायचं. आणि 1 कप बेसन आहे. वजनी प्रमाणात जवळपास 50 ते 60 ग्रॅम बेसन मी इथे घेतलेलं आहे. आणि ज्या कपाने बेसन मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने 1 कप मी इथे घालत आहे पाणी. तर तुम्ही कुठलंही एक माप सेट करू शकता. वाटी, ग्लास, जेवढ्या प्रमाणात तुम्हाला करायचं आहे त्याच प्रमाणात सगळी मापं घ्यायची आहे, म्हणजे थापी वडी अजिबात बिघडत नाही. तर बघू शकता संपूर्ण 1 कप पाणी मी ह्या 1 कप बेसनामध्ये घालून अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून तुम्हाला बेसनामधील सगळ्या गाठी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहे. एकदाच जर सगळं पाणी घातलं तर बेसनाच्या गाठी होतात. थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने बेसनाचं जे बॅटर आहे, मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे. किंवा मग विस्करनीसुद्धा अशा पद्धतीने मिक्स करून तुम्ही घेऊ शकता. अजिबात गाठी होत नाही. आणि 1-2 छोट्या छोट्या गाठी राहिल्या तर त्यानंतर मोडता येतात, पण मोठ्या गाठी याच्या मोडता येणार नाही. त्यानंतर आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, कढई आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे फक्त तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा फोडणीसाठी जिरं घालणार आहोत. जिरं आणि मोहरीची फोडणी छान तडतडली की याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे. आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये जो हिरव्या मिरचीचा ठेचा आपण तयार करून घेतलेला होता मिक्सरला, तो सुद्धा याच्यामध्ये आपण 2 मिनिटांपर्यंत परतून घेणार आहोत. खूप जास्त हाय फ्लेमवरती ही जी फोडणी आहे ती तळायची किंवा फ्राय करायची नाही. मंद गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटातच लगेचच हे सगळं साहित्य परतून तयार होतं. तर अशा पद्धतीने मिरचीचा ठेचासुद्धा आपला व्यवस्थितपणे परतून तयार आहे. तर यानंतर याच फोडणीमध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एकदा हळदसुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. ह्या प्रमाणात जर तुम्ही ही थापी वडी केली तर अजिबात बिघडणार नाही. जर तुम्ही पहिल्यांदासुद्धा करणार असाल तरीसुद्धा एकदम परफेक्ट तयार होते. त्यानंतर ज्या कपाने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने आता अर्धा कप तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे, फक्त आणि फक्त अर्धा कप. आणि त्यानंतर 1 ते 1.5 टीस्पून मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता. मीठसुद्धा व्यवस्थितपणे या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि फोडणीतच मीठ घालायचं, बेसनामध्ये घालायचं नाही, नाहीतर मग मीठ व्यवस्थितपणे थापी वडीमध्ये मिक्स होत नाही. आणि ह्या पाण्याला एकदा खळखळून छान उकळी आपण काढून घेणार आहोत. पाण्याला छान उकळी आली की नंतर आपण जे बेसनाचं बॅटर किंवा मिश्रण साईडला तयार करून ठेवलं होतं ते तुम्हाला लेफ्ट हँड किंवा डाव्या हातात पकडायचं आहे आणि उजव्या हातात तुम्हाला एक चमचा किंवा विस्कर पकडायची आहे आणि चमच्याने सतत हलवत छोटीशी धार अशी सोडायची आहे. त्यामुळे मिक्स करत राहिल्यामुळे अजिबात ह्या थापी वडीमध्ये गाठी होत नाही. आणि आपण खालीच बेसनाचं मिश्रण किंवा बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामुळे तर गाठी होण्याची शक्यताच नाही. आणि त्यासोबतच बेसनाचं बॅटर ह्याच्यामध्ये घालताना एका हाताने जर विस्करने मिक्स करत राहिलं तर अजिबातच गाठी होत नाहीत. फक्त ही सगळी प्रोसेस करताना तुम्हाला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम मंद करायची आहे किंवा कमी गॅसवरती हे जे सगळं बेसन आहे ते शिजवून घ्यायचं आहे. आणि बेसनाचं बॅटर किंवा मिश्रण टाकतानासुद्धा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर मग याच्यामध्ये थोड्याशा गाठी होण्याची शक्यता असते. तर बघू शकता अशा पद्धतीने सगळं साहित्य एकदा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी थापी वडी आहे अगदी पिठलं किंवा बेसन जे आपण करतो
ते जेवढं बनवायला सोपं आहे तेवढंच बनवायला ही सुद्धा थापी वडी सोपी आहे. फक्त सगळं साहित्य प्रमाणात घ्यायचं. म्हणजे 1 कप बेसन आणि 1.5 कप पाणी आपण इथे टोटल घातलेलं आहे. ह्यापेक्षा जास्त कमी अजिबात घालायची गरज नाही. एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. सुरुवातीला 1 कप बेसनामध्ये मिक्स करायचं आणि अर्धा कप जी फोडणी किंवा आदन आहे त्याच्यामध्ये टाकायचं. तर तुम्ही बघू शकता कढईमध्ये अजिबात ह्या थापी वडीचं जे बॅटर आहे, मिश्रण आहे, त्याच्यामध्ये अजिबात गाठी झालेलं नाही आहे. 2 ते 3 मिनटं आपण याला छान मंद गॅसवरती वाफेवरती शिजून देऊया. ह्याच्यावरती एक झाकण ठेवून देणार आहोत. तर जोपर्यंत आपलं बेसन पीठ वाफेमध्ये शिजत आहे तोपर्यंत एक प्लेट किंवा एक डिश ज्यामध्ये तुम्ही वड्या थापणार आहात ती तयार करून घ्यायची आहे. थोडंसं अर्धा चमचा तेल त्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर मोठं ताट घेतलं तरीही चालेल. तर 2 ते 3 मिनटातच आपलं जे थापी वडीचं मिश्रण आहे बघू शकता अशा पद्धतीने वाफून छान तयार आहे. आणि हे मिश्रण शिजलं की नाही हे ओळखण्यासाठी सुद्धा एक खास टिप मी याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर कढईमध्ये खाली जे थोडंसं लागलेलं असतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. आणि खरं तर हे खायला जे खालचं खरडण किंवा जे खालचं थोडासा जळालेला बेसनाचा भाग असतो तो खूप छान लागतो. तर हे थापी वडीचं मिश्रण शिजलं की नाही हे ओळखण्यासाठी पहिली जी टिप आहे ते म्हणजे हे मिश्रण शिजल्यानंतर संपूर्ण कढई सोडू लागतं. कढईला अजिबात चिकटत नाही. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कढईतून साईडला एक मस्त गोळा तयार झालेला आहे. आणि दुसरी जी ओळखण्याची टिप आहे ती म्हणजे थंड पाण्याचा ओला हात घ्यायचा आणि बेसनाला लावून बघायचा. अजिबात हाताला बेसनपीठ चिकटत नाही. याचा अर्थ आपलं बेसनपीठ व्यवस्थितपणे इथे शिजलेलं आहे. आणि मोजून याला 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं. यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर जे गरमागरम मिश्रण आहे थापी वडीचं ते आपण या ग्रीस केलेल्या किंवा तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि गरम गरम असतानाच तुम्हाला याला थापून घ्यायचं आहे. म्हणजेच थापी वडी व्यवस्थितपणे नंतर त्याच्या वड्या पडतात. थंड झाल्यानंतर थापता येत नाही. तर गरम गरम असतानाच ही सगळी प्रोसेस करायची आहे. पटापट तुम्हाला प्लेटमध्ये हे थापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्या थापी वडीवरती आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं किंवा मग थोडेसे भाजलेले तीळसुद्धा घालू शकता. तर आज मी इथे थोडीशी कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं आणि भाजलेले तीळसुद्धा घातलेले आहेत. तिळामुळे याला खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने गरम गरम असतानाच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती थापून घ्यायच्या आहे. म्हणजे त्या व्यवस्थितपणे आपल्या ज्या थापी वडीला चिकटून बसतात. तर अशा पद्धतीने आता थापी वडी खूप जास्त गरम आहे तर आपण याला 5 ते 10 मिनटांसाठी साईडला ठेवून देऊया आणि नंतर याचे काप करून घेऊया किंवा याला कट करून घेऊया. तर 5 ते 10 मिनटातच आपली जी थापी वडी आहे मस्तपैकी इथे थंड झालेली आहे. त्यानंतर आपण सुरीने किंवा चाकून याच्या वड्या कापून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोपी पद्धत तुमच्यासोबत पितृपक्षातल्या किंवा श्राद्धातल्या ज्या थापी वड्या, पाटवड्या किंवा पातोड्या आहेत त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. खूप जास्त सोपी आहे पद्धत आणि अजिबात बेसनाच्या गाठी होत नाही. जर तुम्ही पहिल्यांदासुद्धा हा स्वयंपाक बनवणार असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. चला तर इथे मी डायमंड शेपमध्ये किंवा काजूकतलीच्या शेपमध्ये आपल्या ज्या थापी वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे. आणि तुम्ही जवळूनसुद्धा बघू शकता अतिशय मस्त आपल्या थापी वड्या इथे कट करून तयार आहेत. आणि खाण्यासही अप्रतिम होतात चवीला. तर नक्की एकदा ह्या पितृपक्षात किंवा मग एरवी जरी तुम्हाला खायच्या असेल, भाजीला काही सुचत नसेल तर मस्तपैकी झणझणीत अशा रश्श्यामध्ये ह्या ज्या थापी वड्या आहेत त्या सोडून याची भाजीसुद्धा करू शकता. तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि हो, आजच्या सगळ्या व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की मला सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.